मान तालुक्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे की इथून पुढे मान तालुक्यात नोरा कुस्ती चालणार नाही. कसलीच नोरा कुस्ती चालणार नाही, मॅच फिक्सिंग चालणार नाही. त्यामुळे वस्ताद आपल्याला योग्य उमेदवार देणार आहेत. निश्चिंत राहा, तुमच्या सगळ्यांच्या मनातलं उमेदवार आपले सगळ्यांचे वस्ताद देतील. सुरुवातीला या ठिकाणी अभयदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कुस्त्यांचा कार्यक्रम घेतला आणि मान तालुक्यातल्या कुस्तीप्रेमींना आणि कुस्ती खेळाडूंना एक प्रोत्साहन दिलं. आजचं मैदान पाहिल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवल्यासारखं या ठिकाणी वाटतंय. त्यामुळं अभयसिंह आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या या ठिकाणी तुम्ही आयोजित केल्या. त्याच पद्धतीनं आवर्जून या ठिकाणी मला बोलायचं आहे की मान तालुका हा क्रीडा शौकीन तालुका आहे आणि देशाला आणि राज्याला चांगले खेळाडू मान तालुक्याने दिलेले आहेत. ऑलिम्पिकसाठी ललिता बाबर सारखी खेळाडू दिली ॲथलेटिक्सच्या माध्यमातून. राष्ट्रीय खेळाडू कुस्तीतला पैलवान कुमारी प्रगती गायकवाड, उपमहाराष्ट्र केसरी आता ज्यांनी कुस्ती जिंकली ती किरण भगत. अनेक खेळाडू मान तालुक्याने देशाला आणि राज्याला दिले. त्याच पद्धतीनं पिंपरीसारखं जे गाव आहे जे कुस्तीनं जोपासलेले, मला सगळ्या नेते मंडळींना विनंती करायची, हे जरा समोरची शांत बसा, खाली उतरा आकड्यावर. हॅलो हॅलो, ए जरा खाली या, त्या ग्राउंडवरून खाली या आणि आवाज नको जरा 5 मिनिट. देवा तुम्ही खाली या 2 मिनिटं आणि शांत, एकदम शांत, तिथं पिन ड्रॉप सायलन्स. आज सकाळपासून दौरा करतोय मान तालुक्याचा आणि कुस्त्यानिमित्त देशमुख साहेबांची गाडीत चर्चा करत होतो. त्यांनी सांगितलं, मी एक साधा प्रश्न विचारला की मान तालुक्यात शासनाचं क्रीडा संकुल झालंय का? तर त्यांनी सांगितलं अर्धवट स्थितीत आहे. वडूजची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे देशाला ऑलिम्पिक प्लेअर देऊन गेल्या 15 वर्षात मान तालुक्यात एक क्रीडा संकुल उभा राहू शकत नाही, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. त्यामुळे मी आता ठरवले की दिल्लीच्या अधिवेशनावरनं आलं की कलेक्टरच्या मागं लागून या दोन्ही क्रीडा संकुल कसे होत नाहीत ते बघायचं आहे मला. या भागातल्या खेळाडूंना अत्यंत गरिबीतनं, कुस्तीपटू असतील किंवा ललिता बाबरची जरी आपण हिस्ट्री बघितली मागची, अत्यंत अडचणीच्या ह्याच्यातून पालक आपली मुलं पुढं क्रीडा क्षेत्रात आणतायत आणि त्यांना सुविधा मिळत नाहीत, याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, हे दोन्ही क्रीडा संकुल कसे मार्गी लागतील या दृष्टिकोनातून मी स्वतः आणि स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना घेऊन लक्ष घाल. राजकारणातले वस्ताद, या देशात राजकारणातले वस्ताद कोण आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वस्तादांचे वस्ताद कोण आहेत? पवार साहेब आहे. आणि मान तालुक्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे की इथून पुढे मान तालुक्यात नोरा कुस्ती चालणार नाही. कसलीच नोरा कुस्ती चालणार नाही, मॅच फिक्सिंग चालणार नाही. त्यामुळं वस्ताद आपल्याला योग्य उमेदवार देणार आहेत. निश्चिंत राहा, तुमच्या सगळ्यांच्या मनातलं उमेदवार आपले सगळ्यांचे वस्ताद देतील. अधिक वेळ घेत नाही, कारण का माझी फ्लाईट सकाळी 4 वाजता आहे, मला एअरपोर्टला 3 वाजता पोचायचं आहे. त्यामुळं कुस्तीचे जे समालोचक आहेत त्यांना विनंती आहे, पटपट कुस्ती घ्या आणि थोडं इतिहास माळशिरस तालुक्याचा कुस्तीचं सांगताना थोडं चुकला तुम्ही, ते आता अधिक मी
माहिती देतो तुम्हाला. खाली कधी आला नाही बहुतेक तुम्ही घाटाच्या. आप्पा बसलेत राव, आप्पा बसले तिथं. थोडक्यात तुम्हाला सगळं माळशिरस तालुक्याचा इतिहास कुस्तीचा मी या ठिकाणी सांगतो. माळशिरस तालुक्यात मोरुचीला तालीम आहे. माळशिरसमध्ये 2 तालमी आहेत. कुडसात 4 तालमी आहेत. निमगावला 1 तालीम आहे. अकलूजला 4 तालमी आहेत. वेळापूरला 1 तालीम आहे. एवढं तिथं जवळजवळ 1001 खेळाडू आहेत माळशिरस तालुक्यात. आणि त्याच्यावरती माळशिरस तालुक्यातले अजून खेळाडू कोल्हापूरला आहेत, सांगलीला आहेत आणि पुण्यात सुद्धा आहेत. आणि इथं जमलेल्या कुस्ती शौकीनांना एक विनंती करायची आहे, आणि विशेषतः घरातील जे वडील मंडळी आहेत त्यांना विनंती करायची आहे, इथून पुढं मातीच्या कुस्तीपेक्षा मॅटच्या कुस्तीवरती जास्तीत जास्त फोकस करा. कारण का इतर राज्यातली जी मुलं आहेत कुस्तीतली ती सगळ्या शासकीय नोकऱ्या मिळवतात, रेल्वेमध्ये जातात, मिलिटरीमध्ये जातात, जेवढ्या काही तेल कंपन्या आहेत त्यात जातात. आणि आपण मात्र अजून मातीतलीच कुस्ती खेळतोय आणि एकदा नाव झालं की पुन्हा व्यासभट्ट्याचा धंदा मांडतो. या मानसिकतेतून कुठंतर बाहेर पडा. मॅटच्या कुस्तीतून मोठ्या पदावरती जाता येते, मोठ्या अधिकारी होता येते. महाराष्ट्रातले तुम्ही बघितले, आपलं स्वप्न फक्त महाराष्ट्र केसरी पुरतं मर्यादित न ठेवता आपण नॅशनल खेळाडू कसं होईल, ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ यात कसं चमकू ह्याच्यावरती भर द्या. अभयदादांना विनंती करणार आहे की तुम्ही वरपुट्यामध्ये एक मॅटचा मोठा हॉल करा आणि या ठिकाणी मॅटची कुस्ती कशी होतील बघा. NIS कोच जर झाला तुम्ही नॅशनल खेळाडू तर त्यातून आज अनेक तालमी बदलत चाललेले आहेत. खऱ्या अर्थाने मी 2च वस्तात चांगल्या पद्धतीनं नवीन पद्धतीनं तालीम चालवताना बघितले, ते काका पवार आणि आता नावं दोघा तिघांची आठवत नाही आहेत. या लोकांनी मॅटवर भर दिला. काका पवारांनी तर अनेक पोरं स्वतः रेल्वेत लागले आणि त्याच्या मागनं अनेक मुलं रेल्वेत घातली. हे स्वप्न ठेवा सगळ्या वस्तादांनी. नुसतं मातीत पैलवान तयार करायचं ही स्वप्न ठेवू नका. आणि आवर्जून मान तालुक्याला अजून एक गोष्ट सांगायची, मी मुलांची शिवरत्न कुस्ती तालीम चालवतो आणि मुलींची सुद्धा माझ्याकडे तालीम आहे, तारण आणि महिला कुस्ती. आणि सगळ्यात जास्त मुली मान तालुक्यातल्या माझ्याकडे शिकायला आहेत. आणि त्यातल्या 2-3 मुली नॅशनल झालेल्या आहेत, सिल्वर, गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. 2-3 मुली आता येणाऱ्या 5-6 वर्षात त्या गुणवत्तेची तयार होतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. पुन्हा एकदा मी अभयदादांचे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचे या ठिकाणी आभार मानतो. आणि सूत्रसंचालकांना, कुस्ती समालोचकांना अजून एक गोष्ट सांगायची की गेल्या वर्षी महाराष्ट्रातली पहिली मुलींची सगळ्यात मोठी म्हणजे महाराष्ट्र केसरीपेक्षा जास्त बक्षिसं आम्ही दिली, रोख दिली, येण्या जाण्याचा अख्ख्या देशातनं एकतर्फी प्रवास दिला, राहायची जेवणाची सोय केली. 700 महिला खेळाडू आल्या. हे महाराष्ट्रात 700 पैकी जवळजवळ 500 मुली ह्या महाराष्ट्रातल्या होत्या. म्हणजे मुलीसुद्धा कमी नाही आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल अभयदादांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.